स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। लवकरच नवरात्र हा उत्सव सुरू होणार आहे। आपल्या हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते। नवरात्रीचा सण हा वर्षातून 4 वेळा साजरा केला जातो, ज्यामध्ये शारदीय नवरात्रीचा सण हा सणांचा सण आहे। अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीचा सण साजरा केला जातो। या दरम्यान दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते। तर हा नवरात्रीचा उत्सव जो आहे तो 9 दिवसांचा असतो आणि याची सुरुवात जी आहे ती 15 ऑक्टोबरपासून म्हणजे रविवारपासून होणार आहे। तर आपल्याला बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या राज्यामध्ये या नवरात्री जो सण असतो त्या सणाची सुरुवात ही घटस्थापना करून केली जाते। घटस्थापना केली जाते आणि त्या घटाच्या खाली मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बी पेरलं जातं। कधी कधी यामध्ये फक्त गव्हाचंच बी पेरलं जातं आणि गव्हाचं बी असं कोवळ्या कोमांनी वर येतं आणि तेच दुर्गा मातेचा आशीर्वाद म्हणून त्याची पूजा केली जाते। तसेच आपण 9 दिवसांसाठी आपल्या घरामध्ये या नवरात्रीमध्ये एक अखंड दिवासुद्धा लावत असतो। तर त्याबद्दल मी तुम्हाला आज संपूर्ण माहिती सांगणार आहे। अखंड दिवा हा कसा लावायचा, तेलाचा लावायचा की तुपाचा लावायचा, कसा लावायचा, त्याची योग्य वेळ कोणती आहे लावण्यासाठी, जर दिवा हा चुकून विझला तर काय करावं, किंवा दिव्याला जर काजळी आली आणि ती काढताना कशी काढावी, किंवा ती काढताना जर दिवा विझला तर काय करावं, याबद्दलची मी तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याचे सुद्धा काही नियम आहे। जर आपण नियमांनुसार हा अखंड दिवा लावला तरच आपल्याला त्या अखंड दिव्याचं जे इच्छित फळ आहे ते आपल्याला प्राप्त होत असतं। दिवा अंधाराच्या जगात प्रकाश पसरवतो आणि प्रकाशाकडून आपली वाटचाल सुरू ज्ञानाकडे होतो। देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवा लावत असतो। पण नवरात्रीमध्ये अखंड दिवा का लावतात? 9 दिवसांपर्यंत देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून गाईच्या साजूक तुपाचा किंवा तेलाचा अखंड दिवा हा लावला जातो। तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर अखंड दिवा लावत असेल तर तुम्ही तेलाचाही लावू शकतात किंवा तुम्ही तुपाचाही लावू शकतात। नवरात्रीच्या 9 दिवस अखंड दिवा हा लावला जातो। याला अखंड ज्योत असं देखील म्हटलं जातं। तर आपण दिवा लावताना दिव्यामध्ये जी वात वापरणार आहे तर ती वात तुम्हाला कापसाची तुम्ही वापरली तरी चालेल, पण तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा जो कापूस असतो तो तुम्हाला घ्यायचा आहे। बऱ्याच वेळा कापूस हा खराब असतो, यामुळे जेव्हा आपण अखंड दिवा हा लावण्याचा प्रयत्न करत असतो, कापूस जर आपला खराब असेल तर अखंड दिवा हा चालत नाही। दिव्याला खूप लवकर काजळी यायला सुरुवात होते आणि जेव्हा त्या कापसाच्या वातीमधून तूप किंवा तेल हे जेव्हा येत असतं त्यावेळेला कापूस जर खराब असेल तर त्या वातीमध्ये तेलाचा जो प्रसार आहे, जो प्रवाह आहे तो व्यवस्थित होत नाही। यामुळे सुद्धा अखंड दिवा हा कधी कधी विझण्याचे खूप चान्सेस असतात। यामुळे आपण जेव्हा त्यामध्ये जो कापूस वापरणार आहे तो कापूस तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा वापरायचा आहे। आता यामध्ये तुम्हाला जी वात आहे ती कशी लावायची आहे, तर तुम्हाला त्यामध्ये दुहेरी वात लावायची आहे। 2 लांब कापसाच्या वाती तुम्हाला बनवून घ्यायच्या आहे। एकदा आपण वात लावली तर ती पुन्हा आपल्याला 9 दिवस बदलायची नसते, म्हणून आपल्याला वात बनवताना 1.5 हाताची आपल्याला ही वात बनवायची असते। 1.5 हाताची वात म्हणजे केवढी, तर आपल्याला जो आपला हात असतो ज्याचा जो खवटा आपण असं म्हणतो त्याच्यावरती म्हणजे आपला दंड जो असतो संपूर्ण 1 हात आपल्याला ती वात कापसाची बनवून घ्यायची आहे। अशा 2 वातींची तुम्हाला दुहेरी वात बनवून तुम्हाला 1 वात ह्या दिव्यासाठी तुम्हाला बनवायची आहे। असं म्हटलं जातं की नवरात्रीमध्ये दिवा हा आपल्या घरामध्ये अखंड जर तेवत ठेवला तर शांतता घरामध्ये शांतता बनून राहते आणि
घरातली सर्व कार्य जे आहे ते सिद्धीत जातात म्हणजे पूर्ण होतात. म्हणून जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावत असेल तर तुम्हाला हा अखंड दिवा लावताना तुम्हाला संकल्प घेऊन तुम्हाला अखंड दिवा हा लावावा आणि त्याचे नियमांचे तुम्हाला सुद्धा पालन करायचं आहे. जर तुमची एखादी इच्छा भरपूर दिवसापासून अपूर्ण आहे तर ती तुम्हाला पूर्ण करायची असेल तर या नवरात्रीमध्ये तुम्ही जो अखंड दिवा लावणार आहे तो दिवा लावताना तुम्हाला संकल्प तुमच्या मनामध्ये करायचा आहे आणि तो अखंड दिवा तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे घटस्थापना करण्याच्या दिवशी तुम्हाला लावायचा आहे. हा जो दिवा आहे तो लावण्याची योग्य टाईम जो आहे तो आहे 11:30 पासून ते 12:30 वाजेपर्यंत दुपारचे जे आहेत या 1 तासामध्ये आपण आपल्या घरामध्ये घटस्थापना करायची आहे आणि घटस्थापना केल्यानंतर तुम्हाला हा अखंड दिवासुद्धा त्याच वेळेमध्ये लावायचा आहे. तसं बघितलं तर घटस्थापना ही दिवसभरात कधीही केली जाते, फक्त संध्याकाळी 6 नंतरनं प्रदोष टाईम जेव्हा होतो त्यानंतरनं घटस्थापना ही केली जात नाही. म्हणून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात, पण एक शुभ मुहूर्त जो आहे तो 11:30 ते 12:30 वाजेपर्यंत आहे म्हणजे 15 ऑक्टोबरला. तर या अखंड दिवा लावण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचे दिवे वापरू शकतो तर हा अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही कोणत्याही धातूचा जो दिवा आहे तो वापरू शकतात. अगदी पितळेचा किंवा मातीचा दिवासुद्धा तुम्ही वापरू शकतात. पण तुम्हाला दिवा लावताना जो खोलगट दिवा असतो तो तुम्हाला जास्त करून वापरायचा आहे. त्यामध्ये जास्त तेल जे आहे ते राहतं. यामुळे अखंड दिवा हा चालण्यासाठी आपल्याला जास्त मदत होते. सारखं तेल ओतायची आपल्याला गरज पडत नाही. म्हणून जर तुम्ही अखंड दिवा लावणार असेल तर तुम्हाला खोलगट दिवा हा घ्यायचा आहे. मग तो तुम्ही कोणत्याही धातूचा घेतला तरीसुद्धा चालेल. पण शास्त्रानुसार असं सांगितलं जातं की नवरात्रीमध्ये जर आपण अखंड दिवा जर लावणार असेल तर तो मातीचा किंवा दगडाचा जो दिवा असतो तो वापरावा. आपण जो अखंड दिवा लावणार आहे नवरात्रीमध्ये तो दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे तर पहा, हा दिवा लावण्यासाठी आपल्याला त्या दिव्याला एक आसन द्यायचं आहे. हे आसन तुम्ही अष्टदल कमल जे असतं त्याचं सुद्धा देऊ शकतात. तुम्हाला कुंकवाने अष्टदल कमल एखादी प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये तुम्हाला अष्टदल कमळ काढायचं आहे किंवा त्याखाली तुम्ही तांदळाची रास जी आहे त्याचं तुम्ही स्वस्तिक काढू शकतात किंवा तुम्ही फुलांचं सुद्धा त्याला आसन देऊ शकतात. फुलांच्या पाकळ्या तुम्हाला काढायच्या आहे, त्या पाकळ्यांचं सुद्धा तुम्ही आसन देऊ शकतात किंवा तुमच्याकडे एखादं नवीन वस्त्र असेल तर त्या नवीन वस्त्राचं सुद्धा तुम्ही आसन देऊ शकतात किंवा तुमच्या घरामध्ये तांदूळ किंवा गहू जे असतील त्या धान्याचं सुद्धा तुम्ही या दिव्याला आसन द्यायचं आहे. पण तुम्हाला हा अखंड दिवा लावताना त्याला आसन हे आवर्जून द्यायचं आहे. बिना आसनाचा हा दिवा तुम्हाला लावायचा नाही. अष्टदल कमल हे कसं काढतात हे तुम्हाला यूट्यूबला किंवा इंटरनेटवरती कुठेही भेटून जाईल किंवा मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अष्टदल कमळ कसं काढायचं हे सुद्धा एकदा दाखवलेलं आहे. तर हा दिवा लावण्यापूर्वी तुम्हाला अगोदर एक पाट घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्या चौरंगावरती तुम्हाला एक लाल कपडा अंथरून घ्यायचा आहे आणि त्यावर तुम्हाला सर्वप्रथम घटाची मांडणी करायची आहे, कलशाची मांडणी करायची आहे. देवीच्या फोटोवरती जे काही असेल ते तुम्हाला पुसायचं आहे आणि ते पूजायचं आहे. सगळ्या गोष्टी करण्या अगोदर म्हणजे पूजेची मांडणी करण्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. कोणतेही कार्य असो गणपती बाप्पांना सगळ्यात आधी, त्यानंतर आपली पूर्ण घटस्थापनेची मांडणी करायची आहे आणि दिवा लावताना सुद्धा त्याखाली तुम्हाला लाल कापड जे आहे ते तुम्हाला आवर्जून टाकायचं आहे. तुम्हाला त्या लाल कापडाचे जे वस्त्र आहे त्यावरती तुम्हाला एक भांडं ठेवायचं आहे. त्या भांड्यामध्ये तुम्हाला अष्टदल कमळ काढायचं आहे आणि त्या कमळावरती तुम्हाला 2-3 अक्षता आहेत त्या टाकायच्या आहे आणि त्यानंतर तुम्ही जो अखंड दिवा लावणार आहे तो दिवा तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे. जो पण दिवा लावणार आहे ते दिव्याखाली एक खोलगट वाटी ही आवर्जून ठेवा. त्या खोलगट वाटीमध्ये दिवा ठेवा आणि नंतर ती वाटी जो आहे ती तुम्हाला त्या अष्टदल कमळावरती ठेवायची आहे. म्हणजे काय होईल, आपण हा दिवा 9 दिवस लावणार आहे, यामुळे यामधून तेल देखील गळू शकतं किंवा कादळी येऊ शकते. यामुळे आपलं जे अष्टदल कमळ आहे ते खराब होणार नाही
किंवा आपलं वस्त्र जे आहे आपण लाल कलरचं टाकलेलं ते देखील खराब होणार नाही। यामुळे आपल्याला एक खोलगट वाटी ही आवर्जून त्या दिव्याखाली ठेवायची आहे आणि यानंतर ते वाटीसहित तो दिवा तुम्हाला त्या अष्टदल कमळ आहे त्यावरती ठेवायचा आहे। तर हा दिवा लावताना एक कोणता तेल तुम्हाला वापरायचं आहे, तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये जे तेल वापरतात ते वापरलं तरी चालेल किंवा मोहरीच्या तेलाचा सुद्धा तुम्ही दिवा लावू शकतात। फक्त तुम्हाला तिळाच्या तेलाचा दिवा हा लावायचा नाही। तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही शुद्ध गाईचा तुपाचा सुद्धा दिवा लावू शकतात किंवा तुमच्याकडे इतर कुठला तूप असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकतात। तर तुम्ही तुपाचा दिवा जर लावणार असेल तर तुम्हाला तुपाचा अखंड दिवा हा देवीच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि जर दिवा तुम्ही तेलाचा लावणार असाल तर तो तुम्हाला डाव्या बाजूला ठेवायचा आहे। म्हणजे तुम्ही जिथे देवीचा फोटो ठेवला आहे त्या देवीच्या डाव्या बाजूला तेलाचा आणि उजव्या बाजूला तुपाचा असा तुम्हाला लावायचा आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की 9 दिवस हा अखंड दिवा तसाच राहावा, विझू नये, तर तुम्ही यावरती एक काचेचं भांडं देखील ठेवू शकतात। दिवा लावण्यापूर्वी तुमच्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहे। म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला काय म्हणायचं आहे, देवी आई माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, मला काही अमुक तमुक तुमच्या पण ज्या काही गोष्टी असतील त्यामध्ये यश मिळू दे आणि हा दिवा लावताना तुम्हाला संकल्प करायचा आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बरेच जण टेन्शन घेतात, जर दिवा विझला तर काय करायचं। बऱ्याच जणांना खूप टेन्शन येतं, काहीतरी वाईट गोष्ट घडेल का किंवा काहीतरी वाईट गोष्ट घडली का अशी मनामध्ये शंका कुशंका आपली येत असते। यामुळे बघा, जर तुमच्या घरामध्ये जर दिवा विझला, अखंड दिवा हा जर विझला तर हा दिवा कधी कधी आपल्या घराच्या खिडक्या असतात त्यातून हवा येते, कधी कधी घरामध्ये लहान मुलं असतात ते सुद्धा फुंकर मारतात, कधी कधी फॅन चालू जर केला तरीसुद्धा आपला दिवा हा विझू शकते। तसेच दिव्याला जर कोजळी जर आली तरीसुद्धा दिवा विझू शकतो। यामुळे जर तुमचा अखंड दिवा चुकून जर विझला तर मनामधले कुठलीही शंका तुम्हाला आणायची नाही। जर तुम्ही बघितलं दिवा विझलेला आहे तर तुम्हाला पुन्हा एकदा काय करायचं आहे, माता दुर्गा मातेची तुम्हाला प्रार्थना करायची आहे, माफी मागायची आहे, दिव्याच्या पाया पडायचं आहे आणि पुन्हा दिवा तुम्हाला हा प्रज्वलित करायचा आहे। पण तुम्ही या गोष्टीची आवर्जून काळजी घ्यायची आहे, जिथे तुम्ही हा अखंड दिवा लावणार आहे, जिथे तुम्ही घटस्थापना करणार आहे तिथे तुम्हाला हवा येणार नाही किंवा मुलं तिथे जास्त सारखी जाणार नाही, याची तुम्हाला आवर्जून काळजी घ्यायची आहे। जो आपण अखंड दिवा लावणार आहे त्या दिव्याची जी वात आहे ती कोणत्या दिशेला असावी, कारण हा दिवा आपण जसा लावतो अखंड दिवा तसे त्याची वातसुद्धा योग्य दिशेलाच असावी, ती म्हणजे ईशान्य दिशेला, म्हणजेच उत्तर पूर्व मध्य जी दिशा असते त्या दिशेला या अखंड दिव्याची वात असावी, म्हणजे त्या दिव्याचं तोंड असावं। यानंतर जर दिव्याला कोजळी आली तर मग काय करायचं, तर तुम्हाला काय करायचं आहे, दुसरा एक छोटा दिवा घ्यायचा आहे, त्या दिव्यामधलं जो अखंड दिवा आहे त्या दिव्यामध्ये थोडं तेल तुम्हाला काढून या दुसऱ्या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक वातसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे, त्या दिव्यामध्ये घालायची आहे आणि त्या दिवा तुम्हाला जो तुमचा अखंड दिवा जो आहे त्या दिव्याला लावून तुम्हाला प्रज्वलित करून एका साईडला ठेवायचा आहे। आणि यानंतर तुम्ही जी कोजळी काढता चुकून तुमचा दिवा जर विझला तर तो तुमचा अखंड दिवा चालू राहील, कारण की साईडचा जो दिवा आपण त्यातलं तेल घातलेला आहे आणि तोच दिवा त्या अखंड दिव्याला लावून आपण प्रज्वलित केलेला आहे। यामुळे तुमचा दिवा जर कोजळी काढता जर विझला तरी तुम्हाला काहीही घाबरायची गरज नाही, कारण तुमचा साईडचा अखंड दिवा हा चालू असणार आहे। तर ही अखंड दिव्याची जर कोजळी कशी काढायची, तर ही कोजळी तुम्हाला काढण्यासाठी आपल्याकडे बघा ते लाचकंड असतं, ते लाचकंडाने सुद्धा तुम्ही ती कोजळी काढू शकतात। कानातलं जे मळ काढण्याचे जे बर्ड्स असतात त्याने सुद्धा तुम्ही कोजळी ही आरामात काढू शकतात। याने अखंड दिवा हा असतो ती कोजळी लवकर निघली जाते आणि काढता दिवा हा विझला देखील जात नाही। अखंड दिवा हा आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे घटस्थापना केलेली असते त्या ठिकाणीच आपल्याला हा दिवा लावायचा असतो, पण बऱ्याच घरांमध्ये घटस्थापना केली जात नाही, तर त्यांनी हा दिवा कुठे लावायचा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या घराची जी दिशा आहे, तुम्हाला बघा मी आत्ता सांगितलं ती म्हणजे ईशान्य दिशेला, म्हणजेच उत्तर पूर्व मध्य जी दिशा आहे त्या दिशेला तुम्हाला हा नवरात्रीचा अखंड दिवा लावायचा आहे। आणि जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना करत असेल तर तुम्ही तिथेच हा अखंड दिवा तुम्हाला लावायचा आहे।
नवरात्रीमध्ये जेव्हा आपण आपल्या घरामध्ये हा अखंड दिवा लावतो त्यावेळी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी साक्षात प्रसन्न होते. आपल्या घरामध्ये आपण देवीला जे नैवेद्य दाखवतो ते देखील नैवेद्य ग्रहण करते. यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते आणि आपल्या घरामध्ये जे काही महत्त्वाची कामं अडलेली असेल तर ती कामंसुद्धा पूर्ण होतात असं म्हटलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये 9 दिवस अखंड दिव्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तरीसुद्धा तुमच्या शंका किंवा काही कुशंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकतात. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.